संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंत वाल्मिकसह अनेक आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. कृष्णा आंधळे नेमका गेलाय कुठं? त्याचा खून करण्यात आलाय का? असा अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. अशातच वाल्मिक कराड बाबत विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलंय. हाच पोलीस अधिकारी वाल्मिक कराडची सर्व यंत्रणा तुरुंगातून चालवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तो पोलीस अधिकारी म्हणजे बाळराजे दराडे. आता हा बाळराजे दराडे नेमका कोण? तर हा बाळराजे दराडे हे सध्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यात आहेत. बाळराजे दराडे हे सध्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीड, परळी, नेकनूर ह्या भागात त्यांनी काम पाहिलं आहे. एका गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून याच बाळराजे दराडे यांनी विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांच्या आईस सुमारे सकाळी 7च्या दरम्यान पाटोदा येथील राहत्या घरातून अटक केली होती. याच बाळराजे दराडे यांनी वाल्मिक कराडचे अनेक काम देखील पाहिले आहे, असा आरोप विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. जानेवारी 2025मध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी 26 पोलीस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली होती, जे अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा दावा त्यांनी केला होता. यात बाळराजे दराडे यांचंही नाव होतं. पत्रकार परिषद घेऊन बाळा बांगर यांनी फरार कृष्णा आंधळे याचाही मुद्दा उपस्थित केला. आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श सरपंच संतोष देशमुख हत्याला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या प्रकरणात अजूनही एक गती मिळत नाही. कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही. त्यामुळे यंत्रणेवर संशय निर्माण होतोय. देशमुखांचे विचार आजही जिवंत आहे असेही ते म्हणाले. त्याचबरोबर 12 डिसेंबर रोजी चार्ज फ्रेम होणार आहे. पुढच्या 9 डिसेंबरपर्यंत आरोपीला फाशी दिली जाईल अशी आमची अपेक्षा असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितलं आहे. आरोपी जेरबंद असला तरी एक पोलीस अधिकारी वाल्मिकची सगळी यंत्रणा बघतोय. तत्कालीन बीड पोलीस LCBचे PA त्यांचं काम पाहतोय. यावर अधिवेशनात काही प्रतिनिधी बोलणार असल्याचाही दावा बाळा बांगर यांनी यावेळी केला आहे. यंत्रणेतील लोक अधीक्षकांना चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे ही संस्थात्मक हत्या आहे. यंत्रणा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहोत. ज्या माणसात हृदय आहे ते या हत्येचं समर्थन करणार नाही, असेही यावेळी बाळा बांगर यांनी सांगितलं आहे. आता पुढे या प्रकरणात काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.